अण्णा ठिकाणी पप्पा ठिकाणी मी लक्ष्मण हाके साहेबांच्या गळ्यात पिवळा गमछा आणि कपाळाला भंडारा. भंडारा हे धनगराचं नाही तर महाराष्ट्राचं प्रतीक आहे. पिवळा भंडारा, भंडारा म्हणजे पवित्र आहे. आणि लक्ष्मण हाके साहेब तुम्ही कपाळाला भंडारा लावला आणि पिवळा गमछा घालून जर या महाराष्ट्रामध्ये खोटं बोलत असाल तर अहिल्यादेवींच्या विचाराचा वारस हा खरा धनगर. माझी जबाबदारी होती की आता येऊन बोललं पाहिजे आणि या महाराष्ट्राला खरं सांगितलं पाहिजे. तुम्ही धनगर आहात, मी हे धनगर आहे. मातोश्री पुण्यश्लोक अहिल्यादेवींचं वाक्य, माझ्या राज्यामध्ये मुंगी सुद्धा उपाशी मेली नाही पाहिजे. अहो इथं माणसं मारली हो. अहिल्यादेवींनी सांगितलं ना मुंगी नाही मेली पाहिजे. माणसं मेली आमचा संतोष अण्णा गेला, सोमनाथ सूर्यवंश गेला, आमचा ज्ञानेश्वर महादेव गेला. अरे किती माणसं जाऊ द्यायची आके साहेब. तुम्ही आज बाजू मारेकऱ्यांची घेता. म्हणून माझं कर्तव्य आहे की या महाराष्ट्रातल्या धनगरांची बाजू तुम्हाला सांगितली पाहिजे. आणि या राज्यातल्या 1.5 कोटी धनगरांचा तुम्हा 4.5 कोटी मराठ्यांना जाहीर पाठिंबा आज तुम्ही जाहीर करतो. मी मागच्या 10 वर्षापासून या महाराष्ट्रामध्ये मराठा आणि धनगर समाजामध्ये बंधुत्वाचं नाटक कायम राहावं. मराठा आणि धनगर हे भाऊ भाऊ आहेत. मराठा आमचा मोठा भाऊ आहे, धनगर आम्ही लहान आहेत. या 2 भावामध्ये तरी पडू नये. पण गेल्या 10 वर्षामध्ये महाराष्ट्रात काम करतो. माझी जबाबदारी होती म्हणून या ठिकाणी मी आलो. आज महाराष्ट्रामध्ये आम्ही म्हणतो संतांचा महाराष्ट्र आहे. संत नामदेव महाराजांनी सांगितलं अनाथाशी साह्य होसी नारायण. जर तुम्ही अनाथांना सहकार्य केलं, त्यांची काळजी घेतली, त्यांना माया केली, त्यांना करुणा केली तर तुम्हाला प्रभू देव नारायण सुद्धा पावन होतो. पण या महाराष्ट्रामध्ये इथं आमची बहिणच अनाथ केली, याचं उत्तर महाराष्ट्रात कोण देणार? कोण देणार? नामदेवरायांनी सांगितलं ना